लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचत गटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. ही रक्कम महिलांचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी उत्तम संधी असू शकते. लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न महिलांसमोर बऱ्याच वेळा असतो. तर आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यामुळे या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण न होता ही रक्कम घरखर्चात वापरली जाते. प्रत्यक्षात या रकमेतून कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा होऊ शकतो. चला तर मग पाहूया कोणकोणत्या संधी ज्या आहेत त्या महिलांसमोर आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की हे जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतात या पैशाच्या माध्यमातून महिलांसमोर कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत. आपण पाहतो की महिलांना जे आहे ते मासिक उत्पन्न साधारणतः 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून मिळते. म्हणजे 5 वर्षाची जी रक्कम आहे ती होती साधारणतः 90,000 रुपये. तर 5 वर्षाच्या परतफेडीचे महिलांना जे आहे ते 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज देखील या ठिकाणी मिळू शकतं. त्या ठिकाणी अजून काही संधी आहेत. तर या कर्जातून जे कर्ज मिळतं त्या कर्जातून यंत्रसामुग्री घेऊन किंवा काही वस्तू घेऊन काही मशिनरीज घेऊन त्याची खरेदी करून त्यांना व्यवसायाची संधी देखील मिळते. त्यानंतर पुढची संधी कोणती आहे तर SIP गुंतवणुकीचे त्याच्या माध्यमातून आयुष्यभराचा वार्षिक 7,260 रुपयाचा प्रतिवर्ष उत्पन्न देखील त्यांना या SIPच्या माध्यमातून मिळू शकतं. बचत गटात जर त्या सहभागी झाल्या तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सामूहिक व्यवसाय देखील करता येऊ शकतो. या सर्व गोष्टी ज्या आहेत आत्ता वर सांगितलेल्या ह्या आता आपण एक एक करून पाहूया. त्यातील पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIPमध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. या गुंतवणुकीतून वार्षिक परतावा म्हणजेच SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा जो आहे तो आयुष्यभरासाठी मिळवता येतो. तसेच गुंतवलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते. विशेष म्हणजे हे मासिक मानधनात 1500 रुपयाची भर घालून जर 3000 रुपये करून जी आहे ती SIPमध्ये गुंतवले तर महिन्याला 1200 रुपये आयुष्यभरासाठी मिळतात. म्हणजेच लाडकी बहीण योजने एवढीच मासिक रक्कम स्वतःच्या गुंतवणुकीवर तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. त्याचं पूर्ण गणित बसवायचं म्हटलं तर ते कशा पद्धतीने बसेल तर बघा, मासिक उत्पन्न किती तर 1500 रुपये. 5 वर्षाची गुंतवणूक किती होईल तर 90,000 रुपये. 5 वर्षानंतरचे यावर जे व्याज आहे ते व्याज साधारणतः मिळतं 31,600 रुपये. म्हणजे रक्कम न करता आयुष्यभरासाठी मिळणारी SWPची वार्षिक रक्कम ही साधारणतः येते 7,260 रुपये. म्हणजेच SWPची रक्कम काढून मूळ रक्कमेची मार्केट व्हॅल्यू वाढून अधिक लाभ या ठिकाणी आहे काय तो मिळू शकतो. तुम्ही जर पाहिलं तर अन्य कोणतीही योजना नाही की ज्या योजनेत मुद्राची मार्केट व्हॅल्यू वाढत जाते. पण मात्र या योजनेत ती तुम्हाला संधी आहे कारण का याच्यामध्ये जी आहे ती मार्केट व्हॅल्यू जी आहे ती वाढत जाताना आपल्याला दिसते. त्यानंतर दुसरी महिलांना असणे संधी म्हणजे बचत गटातून व्यवसायाची संधी. आपण पाहतो की अनेक महिला एकत्र येऊन सध्या विविध प्रकारचे बचत गट चालवत आहेत आणि याचाच फायदा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या महिलेला देखील होऊ शकतो. बचत गट गुंतवणूक केल्यास शासनाकडून अत्यल्प व्याजदरासाठी व्यवसायासाठी कर्ज मिळते ज्यावर व्याजदरात देखील सवलत असते. म्हणजे कसं असतं की वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या असतील, स्मॉल फायनान्स कंपन्या असतील किंवा बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, ह्या काय करतात बचत गट जे असतात या बचत गटांना जे काय आहे ते नवीन व्यवसायासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या व्यवसायांसाठी कमी व्याजदराच्या कर्ज उपलब्ध करून देत असतात. याचं नेमकं गणित कसं बसतं आपण ते या ठिकाणी आता पाहूया. तर बचत गटाची जी गुंतवणूक आहे साधारणतः 100 रुपये जरी महिना तुम्ही केली तर 5 वर्षात होणारी बचत किती आहे तुमची तर 6,000 रुपये. तर या 6,000 तुमची जर बचत असेल तर तुम्हाला व्यवसायासाठी बचत गटाचं जे कर्ज आहे साधारणतः 1.5 ते 3 लाखापर्यंत मिळू शकतं या तुमच्या बचतीवर. मग या व्यवसाय जे तुम्ही कराल या व्यवसायाच्या उत्पन्नातून तुम्ही या कर्जाची परतफेड देखील करू शकता. आणि कसं होतं की त्या बचत गटाला पूर्ण जो बचत गट 10 लोकांचा बचत गट आहे किंवा 5 महिलांचा आहे 10 महिलांचा आहे या सर्वांना मिळून ते कर्ज मिळत असल्यामुळे तुमची जी जबाबदारी आहे कर्ज फेडण्याची किंवा तुमचा जो कर्ज फेडण्याचा शेअर जो आहे तो कसा होतो सामूहिक होतो. म्हणजे तुम्हाला सामूहिकरित्या जे आहे ते कर्ज फेडायची तुमची जबाबदारी होते. त्यामुळे काय होतं की इतर ज्या महिला आहेत या इतर महिलांच्या बरोबरीने तुम्ही एक सुरक्षित असा व्यवसाय करू शकतात. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणे हा देखील एक उत्तम पर्याय लाडक्या बहिणींना
असू शकतो. नंतर पुढची संधी जी आपण आहे महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्यांना मिळतात त्यासाठी संधी जे कोणती आहे तर एक व्यवसायाची संधी आपण म्हणू शकतो. कारण का बघा कसं असतं, राष्ट्रीयकृत बँकेची पर्सनल लोन घेऊन 5 वर्षात लाडक्या बहीण योजनेच्या मानधनातून त्याचे आपण कर्जफेड आपल्याला करता येऊ शकते. तसेच मिळालेल्या कर्जातून शिलाई मशीन असेल, पापड मशीन असेल, गिरणी असेल यांसारख्या यंत्रसामुग्री घेऊन आपण आपला स्वतःचा जो आहे तो व्यवसाय करू शकतो. याचं गणित नेमकं कसं असतं बघा, कर्जाची रक्कम साधारणतः 1 लाखापर्यंत आपण धरली तर त्याचा व्याजदर असतो साधारणतः 6.5% त्याचा येणारा कर्जाचा हप्ता किती येईल तुम्हाला तर 1957 रुपये प्रति महिना. आणि कर्जाची जी परतफेड असते ती साधारणतः 5 वर्ष असते. त्यामुळे साधारणतः आपल्याला महिन्याला येणारा जो हे आहे हप्ता, त्या हप्त्याच्या लमसम म्हणजे त्या हप्त्याच्या मागोपुढंच आहे आपला प्रति महिना येते. परंतु मूळ त्याच्यामध्ये फायदा काय आहे तर त्या लाख रुपयातून आपण विविध सामुग्री घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय घेऊन ती महिला जी आहे ती एक प्रकारे सक्षम होण्यास आपल्याला मदत होते. तर आपण आता ज्या काही वेगवेगळ्या संधी पाहिल्या त्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेतील पैसे मिळणाऱ्या महिला या आपण पाहतो की अधिक सक्षम होऊ शकतात. त्यामुळे जो काही तुम्हाला 1500 रुपये मिळतात आता भविष्यात ते 2100 रुपये मिळतील, तर याचा तुम्ही खर्चासाठी वापर न करता त्याच्यातून गुंतवणूक कशी कराल याच्या दृष्टीने तुम्ही त्या पैशाकडे पाहिलं पाहिजे. तर असेच जे आहे ते तुमच्या माहितीचे किंवा तुम्हाला उपयोग होईल असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.